छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या पत्नी गुणवंतबाई इंगळे या बुलढाणा जिल्ह्यातल्या करवंड गावच्या होत्या असा इतिहास आहे. आणि त्या करवंड गावात मी आहे, जे पाठीमागे जे पाहताय ना तुम्ही, हे बुर्ज आहे. 52 बुर्जी म्हणून या गावाची ओळख आहे. आणि इथले काही जुनी मंडळी आहेत जी आपल्याला माहिती सांगेल. बाबा, काय इतिहास आहे या गावचा? या गावचा इतिहास असा आहे की म्हणजे हे जे चिमासाहेब बाबासाहेब जे हे दोघं भाऊ या ठिकाणी राहत होते. या गावात म्हणजे यायचं म्हणजे याची जमीन जुमला आहे. नंतर ही इथून ते म्हणजे काही दिवसानं तंजावरून इथं आले. अच्छा, या ठिकाणी इंगळे घराणं. इंगळे घराणं. यानंतर म्हणजे मी या वाड्यात म्हणजे बराच आमच्या वडिलाबरोबर जाणं नेहमी करता राहायचं. तर आमचे वडील तिथेच राहायचे त्याच्या घरी, म्हणून मी तिथं जातो. त्या घरात म्हणजे जर माहिती जर काढली तर तुम्ही असे म्हणजे त्यात हे तळघर आहेत. दोन एकूण बी असे तळघर आहे. मोठमोठ्या फाड्या फरशा यानं बांधलेलं आहे. 3रा मजल होतं वर याच्यावर. ते वर स्वयंपाक करायचे आणि खाली ती हिरवा वाटत. पुढं बैठक आहे. या बैठकीत मात्र ते इथे लोक गावातले आले की त्याचं ते मात्र विनय करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सासर आहे. सासर आहे. छत्रपती शिवाजी महाराज सासर. स्वराज्याची व्याप्ती खूप मोठी होती. त्यापैकी हे इंगळे घराणं करवंडचं. आता 15 तारखेला महोत्सव साजरा करण्यात येतोय. गावकऱ्यांनी सांगितलं की इथे महोत्सव झाला पाहिजे आणि प्रशासन सुद्धा कामाला लागलंय. बाबा, सर, तहसीलदार साहेब आपल्या सोबत आहेत. काय तयारी सर प्रशासनाची सध्या? प्राथमिक तयारीमध्ये आपण गावकऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे की त्यांची मागणी कुठल्या प्रकारचे महोत्सव कुठला प्रकारचा करायचा आहे. त्यानुसार आपण एक रूपरेषा आखतोय की किती दिवसामध्ये आपल्याला महोत्सव करता येईल, कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम ठेवता येईल. त्यानंतर आपला जो इतिहास आहे इथला लोकांच्या समोर कसा आणता येईल त्यासाठी काही माहितीपट, युट्यूब शॉर्ट्स वगैरे बनवून जास्तीत जास्त लोकांना बुलढाणाचा जो इतिहास आहे, जसं आपल्या सिंदखेड राजांबद्दल लोकांना माहिती झालेल त्याच प्रकारे करवंडबद्दल शिवाजी महाराजांची एक सासरवाडी होती. इथले आपले जे लोक होते ते स्वराज्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं, त्यांची माहिती व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. गुणवंताबाई या शिवाजी इंगळे यांच्या मुलगी होत्या. आता याबद्दल अधिक माहिती देतील की एक जाणकार आहेत विजय घाळे सर. सर, 8व्या पत्नी होत्या शिवाजी महाराजांच्या गुणवंताबाई इंगळे, त्याबद्दल थोडीशी माहिती. गुणवंतबाई इंगळे ह्या शिवाजी राजे इंगळे हे जे सरदार होते शहाजी राजांबरोबर निजामशाहीमध्ये त्यांच्या सोबत होते. त्यानंतर शहाजी राजांनी आदिलशाह सोबत ते गेले आणि बंगलोरला जेव्हा ते होते त्यावेळेसही शिवाजी राजे इंगळे हे त्यांच्या सोबत होते. त्यानंतर जे विश्वासू शिवाजी राजांसोबत त्यांनी पाठवले होते 7-8, तर त्यांच्यामध्ये शिवाजी राजे इंगळे एक होते. शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना त्यांना पुण्याची जहागिरी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांच्यासोबत जे अष्टमंडळ पाठवलं शहाजी राजांनी, त्यात एक शिवाजी राजे इंगळे हे होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात स्वराज्यात खूप मोठी कामगिरी केली. खडकबेलसरच्या लढाईमध्ये ते 1948 साली जी लढाई झाली, पहिली लढाई स्वराज्याची, ती पुरंदराची 1648 साली. तर त्या लढाईमध्ये शिवाजीराजे इंगळेंनी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि त्यात ते मारले गेले. त्यांचा मुलगा होता काताजी इंगळे. हे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, त्यावेळेस त्यांच्या अंगरक्षकांमध्ये एक होते, जे मोजके 8 अंगरक्षक त्यांनी सोबत नेले होते. त्यामध्ये काताजी इंगळे हे गुणवंतबाईचे भाऊ होते. आणि 15 एप्रिल 1657 या रोजी गुणवंतबाई साहेब यांचा विवाह हा पुरंदरलाच यांच्यासोबत शिवाजी महाराजांसोबत झालेला होता. हे शिवाजी राजे इंगळे मूळ करवंडचे, त्यामुळं या करवंडचा इतिहास हा जनतेसमोर आला पाहिजे. त्यांच्यासोबत इतर अनेकही सरदार स्वराज्याच्या कामासाठी नेहमी त्यांच्यासोबत होते. हा सगळा इतिहास काळाच्या पडद्याआड कुठेतरी लपला गेला. बुलढाणा जिल्ह्याचं हे एक वैभव आहे. 52 बुर्जी पूर्वी याला म्हटलं जायचं. अनेक सरदार या ठिकाणून निर्माण झाले, स्वराज्यासाठी त्यांनी कामगिरी केली. तर तो वारसा हे महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, समाजासमोर आला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. खूप छान माहिती आहे. छत्रपतींचा इतिहास म्हणजे शोधला तितका कमी आहे. आणि करवंड हे गाव त्यांचं सासर, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊंचं एक माहेर आहे सिंदखेड राजा, आणि हे दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सासर आहे. इथे महोत्सव आता साजरा होणार आहे. प्रशासन सुद्धा जोमात तयारी करते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर, मी मयूर निकम, झी मीडिया, करवंड, बुलढाणा.